माहिती सांगत आहे. काय माहिती नाही काय, पण तो समोरून पैसे. नमस्कार मित्र, आम्ही रायगडला आता जाणे गेला हो इनांग ते रोडला अर्धे रायगडची रांग आलो हो. कोणा 5 का 6 किलोमीटर दाखवत है. रसिक दोघा हो ये ना 2 पिकअप आहे. एक राजेश कडूचा, एक गंगाराम बीचचा. आम्ही सांगलीला दिला होता तिकडे बोललो. एक आता एवढे दिला होता इकडून रायगडला पण बोलून जाऊ असा. तर पिकअप आला होता एक ना, एक मोहरप लावेला आहे पार्किंगला, डिझेल टाकावेला होता ना. तर काय रायगडला कडक मजा आहे ती तुम्हाला दाखवत आम्ही होते ना. आले ये यात दाखवत होते बारक्या परवीनजी होते हा ना. यात आम्ही गाडी लावल्या पार्किंगला ना. आता चढा लागलो असा रायगड मोहरपसा पायऱ्या चढत आहे. इथं रोड आहे मोहरपात. या अख्खे आमचे 2 पिकअपाची माणसं जे कोण कोण इलालचे राजेश कडू आहे ना. ती बिजी आमच्याकडची मोहरप ना. कडे फार मजा पोरांनी करत आपण. मग चढायच्या कोणा काय ते माहीत पडेल आता. त्याला ते मोहरपेचा हलवलो तुम्हाला दाखवायचे. जसं चढून तसं जेवढा व्हिडिओ काढता येईल तेवढा काढत हा. बीजा नाही एवढा की मोबाईल एक तर फुल होते दिला आहे. मेमरी तिथं आहे ना. येणार आम्ही आता जिराकला ये आलो. रायगडाचे पायथ्याशी मेन चढा सुरुवात आहे. त्यांना आता रायगड इला असं नाव पण ना. ते ना इकडे अडीक गर्दी आहेत ती. अख्खे आमच्याकडे झाले हात दाखवत होते. कळी का अडीच जमा झाले. त्याला आम्ही चढा लागलो होते. एवढी माणसं दाखवलं चालते. सकाळी गर्दी आहे चढाया रायगडवर. रायगडची आम्हाला एवढी माहिती तर नाही, पण तो व्हिडिओ ते नागेल पण एवढी माहिती नाही आम्हाला. तिथे आमचे प्रेम पण आहे. प्रेम नाही तिकडे गेले त्याच्या डबल स्पीड गड चढाले. प्रेमचे म्हणजे माझी पाथरी. चला तर वरती सकाळी रायगड कसा इतिहास आहे तो दाखवून आपलं सांग. माहिती नाही सांगता येत पण ते आपली शिकेल जास्ती नाही ना. शिकेल असतो तर चालत शिकवेल असता तर माहिती असती. वर्षी नजरा दिसत होते तिकडे. आम्ही गाड्या पार्किंग लावला होतं. ही घर हा दिसत होतं एवढे. तर शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. या मर्द मराठ्याची, या मर्द मराठ्याची म्हणून ताठ मान आहे, म्हणून ताठ मान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. चहूबाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी. नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. चहूबाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी. नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या अवती भवती, किल्ल्याच्या अवती भवती काटेरी रान आहे, काटेरी रान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.
राजा शिवरायाची, पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची. समाधी आहे तिथे राजा शिवरायाची, पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची. वैभवशाली जगती, वैभवशाली जगती, गौरवाचं स्थान आहे, गौरवाचं स्थान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची, निशाणी आहे बघा शिवबाच्या विजयाची. प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची, निशाणी आहे बघा शिवबाच्या विजयाची. म्हणून एकनाथा, म्हणून एकनाथा, मुखी यशोगान आहे, मुखी यशोगान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची 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 शान नमस्कार मित्र, आम्ही आता नगर खानखान्यात ना आज 26 जानेवारी त्याच्याकरता ही बांधील मंडप ना ते मस्त सजविले. आखा माणसा पण फार हा 26 जानेवारी त्याच्याकरता झेंडा फडकवला होता तिकडे बाहेर ना. ती नांगा तुम्ही पण कडी गर्दी आहे ती काय. तर शिवाजीचा आपला ते इतिहास माहीत नाही, एवढा व्हिडिओ तर नागेल पण ती आपला पाठ नाही व्हायचं ना, सांगता नाही चालत, जास्ती शिकेल नाही. दुसरी तिसरी झाली काय सांगू, शिकवत नाही ते सांगू एकदम. पण मस्त मनाला आनंद झाला. रायगड एकदा तरी आयुष्यात कर रायगड बघा, ते बघला रायगड पोरा की आम्ही. कोणत्याही देवदेवताला विसरले नव्हते. नेहमीच्या प्रमाणे सकाळी पहाटे 5 वाजता उठून स्नान केलं आणि भवानी मातेला, ज्ञानेश्वराला, शिरकाई मातेला नतमस्तक झाले. या मार्गाने समोर येतात 6000 लोकांनी उठून डोक्यातला भगवा फेटा काढून आपल्या राजाला तिवार मानाचा मुद्रा केला आणि राजाने तो मानाचा मुद्रा स्वीकारला. लटलटच्या पायाने सिंहासनाजवळ गेले. पहिली नजर भरलेल्या दरबारावरती, दुसरी नजर आपल्या आई आऊसाहेबांवरती, तिसरी नजर 32 मन सोन्याच्या सिंहासनावर. एक मन म्हणजे 40 किलो, 1280 किलो सोन्याचं सिंहासन आपल्या राजे सिंहासनावर ठेवून होणार. आपल्या राजांचं अंत करून भरू आलेलं. अहो, अंत करून भरू येण्याचं कारण काय? महाराज राजे होणार होते, मग अंत करून भरू येण्याचं कारण या मावल्यांवरती हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय. तो एकही मावला आणि एकही सरदार आपल्या राजांना या दरबारामध्ये कुठे दिसत नव्हता. त्यांच्या विधवा बायका आणि पोरं आपल्या राजाच्या मी मगाशाला इकडची नजारा कसा होता ना, मगास मी थोडं बांधकाम पडलं आहे जरा का बीजा आहे, बीजा पडलेला आहे. इकडची नजारा कसा काय नांगस तुम्ही दाखवत आहात मला रायगडाचा. हे पहिली घर काय इथं होते 5 महाल, 1 2 3 4 5 महाल आणि खाली हिंदी? 3 आहेत. मराठी तमिळ मराठी यार मराठी आहे तो. इकडं काय भाडे आहे काय माहिती सांगत, पण ते पैसे पाहिजेत ना आमच्याकडे, पैसे नाही काढत.
नाही, कुठल्याही राज्याचे वेषांतर करण्यात पटत होते. पुन्हा 18 तलाव भाषा आहे ते. येत होत्या. कधी साधूचं, कधी फकीराचं, कधी भिकाऱ्याचं, कधी मुघली वेषांतर अंगावरती करायचे. त्यांच्या छावण्यातले ज्याच्या तिथल्या गुपितवरती भेटतील त्या मार्गाने याच्यात द्यायच्या. तो कोपरा बघायला तिथे लोक मुलं उघडे येतात ना, त्याच्या आतमध्ये जेवढी वरती होती ना तेवढी तलाव आहे आतमध्ये तिकडे ना, सेक्रेट रूम तिकडे. आहे. की आपण मराठीत म्हणतो या कानातलं बोलून समजा लोक म्हणायला म्हटलं म्हणजे पुढे बघा डोंगर आहे, लोखंडी लाईटीचे पोल आहेत, वाळलेलं गवत आहे, छोटी छोटी झाडे आहेत बघा. साहेब तो हिरकणी काढा, सर्वांना हिरकणी माहिती असेल ना. आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रीच्या अंतरात तिथून उचलली. तुम्ही रोपेने आलात ना तोच काढा, पण त्या काढ्याचं शेवटचं टोक. दिवस होता गोजियागिरी पौर्णिमेचा. माता दूध विकायला गडावरती आली होती. गडाचा नियम होता की सकाळी सूर्योदय झाला की महादरवाजा उघडायचा आणि सूर्यास्त झाला की महादरवाजा बंद व्हायचा. एकदा महादरवाजा बंद झाला की गडावरती तुम्ही यायचं नाही, गडाच्या बाहेर कोणी जायचं नाही अशी राजांची आज्ञा होती. महादरवाजा बंद झाला, सूर्यास्त झाला, महादरवाजा बंद झाला. माता दरवाजात गेली. दरवाजात चौकीदार होते चांगोची काटकर म्हणून. चौकीदाराने विनवणी करू लागली की माझं घरी बाल आहे, माझ्या बालासाठी मला घरी सोडा. चौकीदार काय बोलले, एकदा गडाचा दरवाजा बंद झाला की गडाच्या बाहेर कुणाला सोडायचं नाही असा राजांचा आदेश आहे. ही माय माऊला विनवण्या करू लागली पण तिला काही खाली सोडलं नाही. शेवटी ती गडावरती आली. गडाची चारी टोकं फिरू लागली, कुठून रस्ता दिसतोय का. अहो कुठूनही रस्ता दिसत नव्हता. शेवटी त्या अवघड कड्यावरती गेली. अवघड कड्यावरती गेली. अंग कसटले, काटे टोचले, वस्त्र फाटले, रक्त बांबाळ झाली. जखमी अवस्थेत आपल्या घरी गेली. घरी जाताना आपल्या बाळाला खुशीत घेतले, दूध पाजले. पण दुसऱ्या दिवशी वार्ता रायगडावरती वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्या मातेला आणायला महाराजांनी पालखी पाठवली आणि पालखी सोबत 4 सेवक पाठवले. मातेच्या घरी पालखी गेली. पालखीत बसून हिराला आणि हिराच्या बाळाला गडावरती आणले. दरबारात हजर केले. साडी चोली देऊन मातेचा सत्कार केला. बाळाला आशीर्वाद दिला की वा बहादरा, या वाघिणीचं दूध पी आणि आमच्या स्वराज्यात सामील व्हा. आणि हिराबाईला सांगण्यात आलं की हिराबाई काल जिथून तुम्ही उतरला तिथे आम्हाला घेऊन चला. हिरा त्या कड्यावरती महाराजांना घेऊन गेली. महाराजांना म्हणाली महाराज काल मी इथून उतरले. महाराज बोलले तू काल रात्रीच्या अंधारात उतरली, आता उजेड आहे, उतरू दाखव तू कसं उतरतेस, तुझं धाडस आम्हाला पाहिजे. ते मात्याचे डोळे पाणवले, हात जोडून पदर पसरून शर्मेने मान खाली घातली. महाराजांना काय म्हणाली, महाराज या कड्याखाली काल माझं बाल दिसत होतं पण आता माझं बाल माझ्या कड्यावरती आहे. आता मला हा कडा दिसतोय पण काल या कड्याखाली माझं बाल दिसत होतं. त्यामुळे आता मी इथून हा कडा उतरू शकत नाही. पण ती माता जिथून उतरली त्या ठिकाणी महाराजांनी एक भली मोठी तटबंदी बांधली. एक तटबंदी का बांधली, एक स्त्री कडा उतरून जाते तर शत्रू कडा चढून सहज येऊ शकतो. तुम्ही रोपेण्याला तोच कडा पण त्याचा शेवटचं टोक. रायगड किल्ल्याचं पश्चिम दिशेचं शेवटचं टोक म्हणजे हिरकणी बुरुज. आणि तुम्ही ज्या ठिकाणी रोपेत बसलात ही हिरकणी वाडीच्या टायमाचं हिराबाईचं गाव होतं. आता इकडे मी थोडा तलाव दाखवतो. लोक आले दिसतील का तुम्हाला. किल्ल्याच्या 2000 पायऱ्या चढून वरती आले. पण जेव्हा तुम्ही 500 पायऱ्या उतरसाल तेव्हा महादरवाजा पाहायला भेटतो. समोर बघा रेलिंग वाला टोक आहे, भगवे झेंडे फडकतात. काही लोक पण उभे दिसतात का. रायगडाचा टकमक टोक कडेलोट पॉइंट. जर कुणी चोरी, लबाडी, गद्दारी, फितोरी, स्त्रियांची छेड काढली तर आत्महत्या शिकावं आणि मरावं कसं ते छत्रपती संभाजीराजांकडून शिकावं. आता आपण पुढे दरबारात जाणार आहोत. पण साहेब तुम्हाला इथे तलाव दिसतोय, त्या तलावाचं नाव काय, गंगा. नमस्कार मित्र, आहे ना रायगडावरचा पहिला जुना इकडे बाजार भरायचं सांग माहिती थोडी दिसत तर आम्ही ऐकली ते आम्हाला थोडी नाही माहीत आहे पण आम्ही सांगू सांग याच्यावर बाजार भरायचा ना. घोड्यावरशीच बाजार करायचं असा घोड्यावरशीच घ्या बरोबर लेवल नाही इना कसं काय याच्यावर बाजार पहिला भरायचा सांगा. पहिला 300 वर्ष पहिला मागील ते नाही पण आपले काही माहिती सांगितली ते ऐकलं ना ते सांगू सांग. माहिती सांगायसाठी माणूस घेतो पण तो 1000 रुपये मागायचा काय कसे. प्रकारे दिला आहे ना लाखा तिकडे अंजरा केला होते काय नजर छान नजारा इकडे रायगडचा आहे.
इकडे नगार कारखाना दिसते ना. इकडे महाराज समाधी आहे. तिकडे महादेवाचं मंदिर ना ते पण नाही दिसत ना. इकडे ना कसं काय त्यांना होतो काळ अंडा. प्रगत शाकुलाची